नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मागच्या व्लॉगमध्ये मी टाकलं होतं बघा की मला ओल्ड साडीपासून काहीतरी नवीन शिवायचं होतं, तर त्याच्यासाठी मी शॉपिंग देखील केली होती काही. तर तेच मी सगळं घेऊन आता इथे टेलरजवळ आलेले आहे आमच्या, आणि त्यांना मी सांगितलं की मला कसा ड्रेस शिवून हवा आहे किंवा कोणत्या पॅटर्नमध्ये आणि काय काय डिझाईन्स हवे आहेत ते मी त्यांना सगळं सांगितलं. त्यानंतर त्यांनी इथे माझे मेजरमेंट्स वगैरे घेतलेले आहेत. त्या ड्रेसनुसार आणि त्या फॅब्रिकनुसार काही चेंजेस होते त्यामध्ये. मग त्यामध्ये त्यांनी स्वतःची आयडिया यूज करून काही डिझाईन सुचवल्या होत्या मला, त्या पण अगदी छान वाटल्या. मग त्याचप्रमाणे आम्ही तो ड्रेस शिवला, तर तुम्ही पुढे बघू शकता. आणि त्या ड्रेसचा फायनल आता लुक मी तुम्हाला नंतरनं एका नेक्स्ट व्लॉगमध्ये मी दाखवेन. त्यानंतर मला नेक्स्ट डे एक मेहंदीची ऑर्डर होती, घरातलीच ऑर्डर होती. तर तिथे मला जायचं होतं कोल्हापूरमध्ये, RK नगरला जायचं होतं. मी असं फर्स्ट टाइम KMTनं तिकडे चालली होती, त्यामुळे भीती होती की मी व्यवस्थित पोचते का नाही ॲड्रेसवरती. बसमध्ये सीटवरती शेजारी एक मुलगी बसलेली, तिनं मला व्यवस्थित तो ॲड्रेस सांगितला आणि तिनं सांगितलं की तिचा स्टॉप झाला की नेक्स्ट स्टॉप तोच आहे. सो मला बरं पडलं, ते व्यवस्थित मी पोहोचले तिथे. त्यानंतर ना घरी गेल्यानंतर चहा वगैरे घेतला, मेहंदी काढायला घ्यायचं म्हणलं. आणि हा बघा कॅमेरामॅन, हा दादा कसा ॲक्टिंग करत होता. मी मेहंदी वगैरे काढायला घेतली. त्यानंतर त्या दादाचा मुलगा मध्ये मध्ये येत होता. मला वाटत होतं तो म्हणत होता मी काढतो का काय मेहंदी, तू राहू दे थांब मीच काढतो असं म्हणत होता वाटतं. मग छानपैकी गप्पा मारत हसत मी ती मेहंदी काढायला घेतली. मध्ये मध्ये जोक करत गप्पा मारत मी ही मेहंदी काढली आहे. याचा मी तुम्हाला लास्टला फायनल लुक टाकते. मी मेहंदीच्या ऑर्डर्स देखील घेते. जर कोणाच्या काही ऑर्डर्स असतील तर मला DM करा. इन्स्टा पेज देखील मी लास्टला मेन्शन केलेला आहे. आणि ही डिझाईन कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मेहंदी पण माझी कंप्लीट करून झाली. मी काय अशी आधी डिझाईन वगैरे काही ठरवली नव्हती, जसं सुचेल तसं तिथे मेहंदी काढली होती मी. मेहंदी कंप्लीट करून झाल्यानंतर ना त्या ताईंचा मुलगा देखील तिथे आला आणि त्याच्या देखील रिॲक्शन्स तुम्ही पुढे बघू शकता. तो पुष्पाचा फॅन होता वाटतं, पुष्पाचे डायलॉग मारत होता आणि ॲक्टिंग पण करून दाखवत होता. हा कोणता डायलॉग आहे ते नक्की सांगा मला. त्यानंतर त्या ताईंची रिॲक्शन पण करायची. त्यानंतर दादा मला सोडायला आला त्याची पटपटी घेऊन. छोटीशी भूक लागली होती म्हणून रंकाळ्याजवळ आम्ही काहीतरी खाऊया म्हणलं. तर इथे एक छानपैकी मस्त नाश्ता सेंटर होतं, गुरुदत्त नाश्ता सेंटर म्हणून होतं. तिथे थालीपीठची इतकी छान व्हरायटी मिळते आणि मी फर्स्ट टाइम एवढी थालीपीठमध्ये व्हरायटी बघितली होती. आम्ही ऑर्डर केलं होतं मेथी थालीपीठ आणि एक चीज थालीपीठ. गरमागरम खुसखुशीत आणि खमंग असे थालीपीठ होते. एकदा सगळ्यांनी नक्की ते आलात तरी ट्राय करा, खूप मस्त होते. त्यानंतर थोडंसं वॉक करायला आम्ही तिकडे रंकाळ्यावरती गेलो. तर हा काय विषय काय समजलं नाही, हे आजोबा का पळत होते समजलं नाही. मॉर्निंगला करतात रनिंग पण इव्हिनिंगला काय माहिती नाही काय विषय. एनिवेज त्यानंतर आम्ही पाणीपुरी खाऊन या ब्लॉगचा दी एंड केला. मी मेहंदीचा व्हिडिओ ॲड केलेला आहे लास्टला. कोणाच्या जर मेहंदी ऑर्डर्स असतील तर त्या पेजला नक्की DM करा आणि ती मेहंदी कशी वाटते ते नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.